राजवाडे सर, प्लीज जरा शांत राहा. काय झालं? मगापासून बीपी फ्लक्च्युएट होत होतं, आता एकदम नॉर्मल आहे. म्हणजे असं कसं झालंय? हे तुला काय झालं हसायला? नाही काय नाही. काय काय झालं डॉक्टर? नॉर्मल झालं ना बीपी? नाही साहजिक आहे ना. आता त्याची बायको आली आहे, मगासपासून ती इथे नव्हती ना, त्यामुळे आता बीपी आणि सगळं तब्येत वगैरे नॉर्मलच होणार त्याचं. मला हे अजिबात तुझं बोलणं आत्ताच आवडलेलं नाही आनंद. डॉक्टर काय ना, हे प्रकरण जरा विचित्र आहे. यू प्लीज डोंट माइंड. नाही काय डॉक्टर, जनरली बायको आली की माणसाचं बीपी वाढतं, पण असं जनरली होतं. पण इथे सगळं उलटच आहे. इथे बायको आल्यावर बीपी नॉर्मल झालंय. हे मला काही आवडत नाही तुमचं बोलणं. बीपी नॉर्मल झालंय फॅक्ट आहे मिस्टर राजवाडे. शेवटी शरीर आणि मन एकमेकांवर अवलंबून असतंच. ठीक आहे, बीपी नॉर्मल झालंय, पण ओव्हरऑल चेकअप करण्याची गरज आहे. हां प्लीज ते ऍडमिट वगैरे नको. ओके ठीक आहे, पण मी काही गोळ्या लिहून देतो, त्या त्यांना द्या. हां चला. आणि हे बघा, परत असा काही त्रास झाला ना तर उगीच वाट बघत बसू नका. हां, क्लिनिकमध्ये या सरळ या, ठीक आहे? हो पण डॉक्टर नक्की काळजीचं काही कारण नाही आहे ना? हे बघा, आता तरी सगळं नॉर्मल दिसतंय. मी तुम्हाला एक गोळी देतो, या ती तुम्ही द्या त्यांना. या म्हणून. हां बस. ओ ओ थांबा ना, थांबा थांबा, कुठे कुठे थांबा, जरा थांबा. हळू हळू जरा, म्हणजे सांभाळून आपलं. तुला म्हणालो. काय चाललंय तुमचे? तुम्ही जरा अति करताय असं नाही वाटत आहे? कासव आहे का मी लगेच आला धरायला? आणि इथनं मला बाहेर जाताना तुम्ही तिघांनी धरण्याची काही गरज नाहीये, कळलं? तुमच्या हातात असताना तर मला व्हीलचेअर वरती बसून नेलं असत बाहेर. काही गरज नाही, जमतंय मला सगळं. हा बघितलंस आनंदी? धड चालता तरी येते का त्याला? पण नाही, काही झालं तरी खडूसपणा जात नाही त्याचा. यांचं माहित नाही, पण हे आपल्या तिघांचं बीपी वाढवून ठेवणार आहेत एक दिवस. मला ना सगळं लक्षात आलंय. हे जे काय अति गोळ्या घ्यायची सवय आहे ना त्यांची, त्याच्यामुळे होतं हे सगळं. आणि सांगा, ती सवय कोणामुळे लागली असेल? अर्थात काकूमुळे. माझी ना पक्की खात्री आहे, आज पेस्ट कंट्रोलच्या बाबतीत जे काही झालंय ते सुद्धा काकूंनीच घडवून आणलेलं आहे. आणि अर्थात नेहमीप्रमाणे आपल्याकडे पुरावा काहीच नाही आहे त्याचा. नाही, पण आता इथून पुढे नाही. इथून पुढे मी यातलं काहीच होऊ देणार नाहीये. कारण राजवाड्यांना कळत नसलं, त्यांना नसलं तरी मला त्यांच्या तब्येतीचं गांभीर्य आहे. हे प्रकरण आता मी हातातच घेते.